रॅपिड फायर करूयात. कपिल शर्मा. मोकळेपणा. त्याचा एक अत्यंत डाऊन टू अर्थ आणि असं राहणं जे आहे ते आवडतं. झाकीर खान. झाकीर खानची नजाकत आवडते. त्याच्या ह्युमरला एक नजाकत आहे. तो ह्युमर करताना पण एक अशी लयदार यांनी वगैरे असं एक हलकासा थांबून मध्ये एक शायरी वगैरे करून जे करतो ते आवडतं. ओके. लक्ष्मीकांत बेर्डे. टायमिंग, उत्स्फूर्तपणा ते सगळ्यांना माहिती आहे म्हणजे. दादा कोंडके. कॉन्फिडन्स. त्यांचा आपल्या सगळ्या देहबोली या सगळ्याचं कुठलंही इनिबिशन न करता त्यांचा जो कॉन्फिडन्स होता आणि उत्स्फूर्तपणा होता तो. आणि हे म्हणजे डेअरिंग पण त्या सगळ्यात ते करण्याचं. बर. फातिमा आयेशा. ऑब्झर्वेशन. एक तिचं जे ऑब्झर्वेशन आहे रिलेशनशिप्स मधलं वगैरे वगैरे, आई आणि ती जे त्या पद्धतीने करते ते आवडते मला. मुनावर फारुखी. धीटपणा. मला त्याचा धीटपणा आवडतो. त्यांनी ज्या धीटपणाने सुरुवातीचे स्टँडअप केलेत, आता तो करत नाही तेवढ्या धीटपणाने, पण त्याचा धीटपणा मला आवडायचा सुरुवातीला. ओके. वीरदास. वीरदासचं मला क्लास म्हणजे वीरदासनं एका वेगळ्या लेवलला गेलेला कॉमेडी. म्हणजे तो ना आता आपण जे म्हणतो की चला 4 लोकांना हसू या लेवलला तो राहिला नाही. एकदम आत्म्याशी पोहोचणार, एखाद्या मुद्द्याच्या आत्म्याशी पोहोचणारा वगैरे त्याचा विनोद झालेला आहे की तो इतका खोल विनोद करतो ना की थोडा वेळ तो कळत नाही. असं वाटतं की हा कशाविषयी बोलतो परत ऐकावा लागतो आणि तो. कळल्यानंतर असं वाटतं की ओ माय गॉड तिकडे आपण बघितलं पण नाही.